पापड्या तळल्या मस्त पैकी. शेंगदाण्याचा कूट रेडी आहे. दूध बघा आहे आमचं. तांबड्या गाईचं बाळ आहे. खूप छान आहे. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्हाला कळतच असेल की माझ्या बॅकग्राऊंडवरनं की मी आलेला आहे गावाला आणि आज आहे आषाढी एकादशी. त्या निमित्ताने आमच्या मम्मीने मी सकाळीच सकाळीच मी लवकर उठून आंघोळ वगैरे नाही केलेली. मी पारशीची अजून आता करणार आहे थोड्या वेळाने. देवपूजा वगैरे झालेली मस्त. पप्पांनी छान देवपूजा केली. आमच्या मम्मीने सकाळी साफसफाईचा विडा उचलला आहे. तू आज एवढी साफसफाई का करत आहे मम्मी? हा, वाटलं मला करावं. तिची मर्जी, वाटलं तिला करावं. तुम्हाला बाकीच्या घरातली सीन दाखवते काय काय चालू आहे. इथं पप्पा आमचे रील बघण्यात व्यस्त आहे एकदम. आणि इथे माझा भाऊ दरवाजा लावून उघड ना. गाईस तो खूप काम करतो पण तो दाखवत नाही. आतमध्ये घर झाडतोय पण त्याला आवडत नाही. तो खूप कॅमेरा शाय पर्सन आहे. तो आता भांडे पण घासत होता पण त्याने ते पण शूट करून दिलं नाही. बापरे, आमच्या घरात खूप माशा झाल्या गाई. तर तुम्हाला माशांवरती काही उपाय माहित असेल तर सांगा. आणि जर तुम्ही माशा दाखवते माशा आई, तुझा काही प्रॉब्लेमच नाही रे त्याच्यामध्ये. त्या घरात झाले सगळ्या गावात आमच्या गावात मासे झालेले आहे. तर आजचं काय मेनू काय जेवायला? इथं खतरनाक लेवलचा इन्सल्ट झालेला आहे गाईज. खूप दिवसांनी एकदम छान ऊन पडलंय. मस्त वातावरण आहे. तोच बघा किती सुंदर वातावरण दिसतंय यार. दाखवते आमच्या गायला बाळ झालंय कालच. तुम्हाला दाखवते. तो ही आमची एक गाय आहे, काळी आणि पांढरी. आणि दुसरी गाय आहे याचा असा तांबडा कलर आहे. तर या गायला खूप दिवसापूर्वीच बाळ झालं होतं. हिला आता झालंय. तुम्हाला ते बाळा पण दाखवतंय. आणि हे ते तांबड्या गायचं बाळ आहे. खूप छान आहे. आणि हे ते नवीन बाळ थांबा ते पण दाखवतो. आणि हे ते छोटंसं बाळ आहे. आणि हे ते मोठंसं बाळ आहे. आणि आमच्या विभा ताई आलेल्या आहे. विभा, तू साडी का नाही घातली? साडी घालता नव्हती येतो ना. तुमच्या शाळेमध्ये काय आज? दिंडी. शाळेमध्ये दिंडी का तुमच्या? तू तुळस नाही घेतली? एकदम छान तयारी केली विभानी. दाखव तुझे खाली सोडते ड्रेस. एक मिनिट परत फिरून दाखव. गोल फिरून दाखव. मस्त. वा वा, खूप मस्त ड्रेस आहे. शाळेत जाणार आहे तू? सगळ्या पोरी अशी तयारी करून येणार आहे का? मस्त. गाईस, ही माझी दुसरी बहीण आहे. ही माझी एक बहीण आहे. जायचं आमच्या आंटी आहे. त्यांनी सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून साडी घातलेली आहे. सानवी आमची. सानवी हाय कर. या साडी विंध्यांच्या काय मग ओरिजिनल वाटणार ना. आंटी म्हणते की चांगली साडी घातल्यावर शूटिंग काढ. वातावरण किती भारी दिसतं पाहिजे आपल्या इकडलं कॅमेरामध्ये. घर पण किती भारी दिसतं. सानवीची कंप्लेंट आहे. कुठं मारलं तुला? छोट्या बहिणीकडून मार खाऊन घेतल्याबद्दल तुला कसं वाटतंय?
बिचारी वाटतं चप्पल नाही घालता येत का खाली? हा तू सांग, दादू आणि मी मध्ये कोण जास्त काम करतं? कोणीच नाही करीत. असं कसं काय कोणीच नाही करीत? एकाचं नाव तुला घ्यावंच लागल. तुला काय वाटतं दादा? मला काहीच वाटत नाही. सांग ना मम्मी. मला काहीच नाही, मला काहीच नाही. कोणीच काम करत नाही, मीच करते सगळं. लावायचं. आंघोळ करायची आहेच. केस धुता का ग मम्मी? तेल लावून केस धु का मस्त? नको लो धुवायच. का बरं? अगं काल एकादशी मम्मी. तू माहिती का ते हाड कपडीची एखादी सांग. हाडकं पुडी ती म्हणजे काय करायचं तुला? एकादशीचं पण मी सांगितलं मला कधी. तुला सांगायला काय एकादशीचं पण. गाईज माझ्या घरचे सगळे लोक व्हेजिटेरियन आहे. ये शेगडी चालू कर पाण्याखाली. मम्मी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळे व्हेजिटेरियन लोक आहे आणि मी एकटी नॉनव्हेज खाते. तुझी काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर? माझी काही प्रतिक्रिया नाही बाई. काय तुम्हाला खायचं म्हणून तो खा. तुला आवडतो का मी नॉनव्हेज खाते ते का नाही आवडत तुला? नाही आवडत मग काय करू? मग तुला वाटतं मी व्हेज खाल्लं पाहिजे का? काही खाय तू अन्न खाय बघ. म्हणजे तुला काय माहिती अन्न नाही खात का मी? गाईज एक लोक असतात जे असे असतात जे खूप काम करतात. दुसरे लोक असतात ते असे असतात ते पुन्हा चालू करून पुन्हा पुढे बसून मोबाईल लागतात. तर गाईज मी आता जस्ट घरं झाडली सगळे. मला फरच्या बसायचे आहे. बिचारी मी आपली पुण्यावरून एवढ्या दिवसांनी आली आहे तरी पण मला आराम करू देत नाही लोक. लोक आराम करता येतं मस्त दिसलेच असं तुम्हाला. तर मी आता माझ्या फरच्या पुसून घेते. मला केस पण धुवायचे अजून. सो लेट्स. मी जस्ट आंघोळ करून आले गाईज. माझ्या भावाने माझा ड्रेस इस्त्री करून ठेवला. काय? इथं मम्मीने मस्त खिचडीची तयारी चालू केली आहे. मला असं परफेक्ट बटाट्याची खिचडी आवडते आणि माझ्या भावंडांना उकडेल बटाट्याची खिचडी आवडते. त्यामुळे त्याच्यासाठी बटाटे उकडवलेले आहे. पापड्या तळल्या मस्तपैकी. शेंगदाण्याचा कूट रेडी आहे. दूध बघा आहे आमचं किती घट्ट दूध आहे. मग तेच दूध आहे ना पण दूध नाही काय म्हणते मी. हिरवी मिरची मस्त. साबुदाणा याच्यात काय याच्यात आमच्याकडे याला झिरका म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा. माझी मम्मी खूप हसते गायची. म्हणते की एवढे एवढे कमी सबस्क्रायबर आहे तरी तू का बनवते. पण जे आहे ते हाय आहेत माझे सबस्क्रायबर. काय करणार. हा माझा भाऊ आहे गाईज. त्याने माझा हा ड्रेस इस्त्री केलाय आता. एकदम थँक्यू दादा. 500 रुपये. काय करू? 500 रुपये देऊ? मस्तपैकी आंघोळ झाली माझी आता. ड्रेस पण घातला छान. तुम्हाला दाखवते तुम्हाला.
पोहोचलेला आहे. आमचं इथं काम चालू आहे झाडायचं. पप्पांचं इथं फवारा मारायचं काम चालू आहे. काय करते बाई बा तू? बर बर, ओढा ओढा. काम करते बेबी बा आमची. तर गाईज आमचा आत्ता घास कापून झालेला आहे. तुम्ही बघू शकता मागं. मम्मी अजून घास कापते आमची. पण कापत होते. तर आम्हाला दुपारी दर्शनात जायचं होतं, पण मी आजारी झाले खूप. मला खूप सर्दी झाली होती म्हणून आम्ही झोपून घेतलं. मग आता आम्ही आता घास कापून झाल्यावर जाणार आहे देवाला. मी गावाला आल्यावर गाईच खूप काम करते. तुम्हाला वाटत नसेल तरी पण मम्मी सांग मी काम करते का नाही. मम्मी कोणाची गाडी पाहते? काय करते? घास कापीची. कुठे चाललो विभा आपण? मंदिरात मंदिरामध्ये कशाला? पाय पडायला. आपल्या नदीला पाणी आलंय ते पण पाहणार आहे आपण. हो. त्याला दारगंड यायले. तुम्ही कोणत्या याला हे गेलं होतं काय? हा केवढाला. रुद्राचा वाढदिवस येईन ना आता. ही भिंत आत्ता बांधली वाटतं. म्हणजे होणार आहे का ह्यो? मला लग्न इथंच करू आपण. बरं चल ना आपण सो आता फायनली दीपा आंटी पण आल्या होत्या. त्यांना यायला थोडा उशीर होता. त्यामुळे आम्ही तोपर्यंत धरणावर थोडंसं फोटो वगैरे काढून टाईमपास करत होतो. आणि यानंतरच्या सगळ्या व्हिडिओंना मी व्हॉईस ओव्हर दिला आहे, कारण गावामध्ये दर्शनाला गेलो होतो ग्रामदैवताच्या आणि खूप जास्त लोक होते. सो मी थोडीशी अनकम्फर्टेबल झाले होते बोलायला. सो आता खूप जास्त पाऊस झाल्यामुळे आमच्या धरणाला एकदम जास्त पाणी आलंय. सो मम्मी त्या घाबरत होत्या भिंतीवर यायला, पण मी त्यांना बोलले चला चला मी आहे ना. आणि खूप दिवसांनी मी आषाढी एकादशीला गावाकडे आले होते. आमची आजी पंढरपूरला गेलेली. सो आम्ही घरी फक्त थोडेच लोक होतो. मग असं दर्शनाला आलो होतो छान गावामध्ये. आणि खूप जास्त लोक मला भेटले होते. खूप भारी वाटत होतं. सगळे विचारत होते कशी आहेस, कुठं राहते सध्या. त्यानंतर शंकराच्याही मंदिरात आलो, छान दर्शन वगैरे घेतलं. आणि माझ्या खूप जास्त लहानपणीच्या आठवणी इथे ताज्या होतात. मी लहानपणी अशी मी आणि माझी फ्रेंड कांचन आम्ही दोघी यायचो. मी दर सोमवारी सगळ्या देवांच्या दर्शनाला यायचो. खूप भारी वाटायचं. आणि आता हे सगळे मंदिरं, सगळे देव, सगळ्या गोष्टी एकदम तशाच आहे. इथे काहीच बदललं नाहीये. आणि हे आमच्या गावचे भागवत बाबा आहे. हे इथे आधी राहत होते. ते संत होते. त्यानंतर आम्ही त्यांची मूर्ती वगैरे बनवली आणि यांच्या नावाने इथे खूप मोठा सप्ताह भरतो दरवर्षी. सो त्यांचंही दर्शन घेतलं. त्यानंतर इथे एक छोटीशी गुहा आहे. त्यामध्ये गेलो, पण तिथे मी शूट नाही केलं. त्यानंतर विवाहाचं चाललं होतं आपण दोघी फुगडी खेळू, फुगडी खेळू. सो आता माझ्या छोट्या-छोट्या बहिणी, सो त्यांचं मला ऐकावं लागतं सगळं. त्यानंतर वर गेलो भारती बाबाच्या मंदिरामध्ये. ह्या देवाच्या नावावरनं आमच्या शाळेचं नाव पडलं आहे भारती बाबा विद्यालय.
सो तेथे चांगलं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मग मारुतीच्या मंदिरामध्ये आलो. मारुतीच्या मंदिरामध्ये छान दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आलो मस्तपैकी. तर आता मी दर्शन वगैरे करून आलो आहे. मस्त दर्शन झालं एकदम छान देवांचं. कसं झालं विभा दर्शन? खूप छान. आणि आषाढी एकादशी निमित्ताने आम्ही एकदम छान दिवस स्पेंड केला घरच्यांसोबत. मस्त खिचडी बिचडी खाल्ली. आता हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो आणि आता आम्हाला रात्री थोडंसं काम आहे. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा. लाईक करा, शेअर करा. शेअर करा बोल. शेअर करा. बाय बाय बोल. Bye बाय bye. बाय. असं बाय बाय कर. बाय बाय. बाय बाय.